Hello, uh, good evening, all. Am I audible? Yes, sir. Yeah. So let's begin our session. Now, I welcome you all to the Salesforce masterclass from GradX Academy, where we are discussing about the Salesforce and what are the steps you need to take to create a good career into a Salesforce. So what actually this Salesforce masterclass is about? हा masterclass कशाबद्दल आहे ते आपण डिस्कस करणार आहे. सो फर्स्टली आपण सेल्सफोर्स बद्दल सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. देन we were discussing about how we can build career into Salesforce. What should we learn? What should be the roadmap for the learning, right? त्यानंतर काही जॉब्स रिलेटेड कोणत्या कोणते प्रोफाईल्स आहे सेल्सफोर्स मध्ये सध्या का बरं वाय दिस इज द राईट टाइम टू लर्न द सेल्सफोर्स वाय इट इज बूमिंग एक्सेट्रा एक्सेट्रा या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहे एव्हरीथिंग अबाउट द सेल्सफोर्स सो दॅट तुम्हाला डीप अंडरस्टँडिंग आली पाहिजे सेल्सफोर्स आणि सेल्सफोर्स इंडस्ट्रीची जेणेकरून तुम्ही त्यामध्ये करिअर स्टार्ट करायसाठी राईट जे हा सेशन खूप जास्त हेल्पफुल राहील. So before moving into session, we'll do one thing, right? Let me give you a brief about the GradX Academy. So this masterclass is presented by GradX Academy. GradX Academy एक एडटेक प्लॅटफॉर्म आहे बेसिकली क्लाउड कोर्सेस मध्ये आमची एक्सपर्टीज आहे ज्यामध्ये आम्ही क्लाउड रिलेटेड म्हणजे जसं आता सेल्सफोर्स साठी आम्ही स्पेसिफिकली काम करतो राईट वी हॅव स्टार्टेड आवर इन्स्टिट्यूट इन 2015 पासून आम्ही मार्केटमध्ये आहे अँड राईट नाव वी हॅव थ्री वी आर ऑपरेटिंग ऑफिसेस इन टू थ्री सिटीज राईट पुणे मुंबई आणि अमरावतीमध्ये आमचे ऑफिसेस आहेत आणि वी हॅव ऑफलाईन लर्निंग सेंटर इन द पुणे ऑल्सो राईट वेअर यू कॅन लर्न द same things offline with the mentorship of the industry experts. We have nearly 3,000 plus active learners who are currently working, who are currently learning into a GradX Academy. आमची मेन फीचर आणि मेन कॉन्सेप्ट जो आहे तो इंडस्ट्री रिलेव्हंट ट्रेनिंगचा आहे ज्यामध्ये आम्ही जे निश प्रोफाईल्सचे कोर्स असतात म्हणजे ज्यामध्ये काही स्पेसिफिक क्लाउड बेस्ड रिलेटेड जे जे काही स्किल्स असतात त्या अपग्रेडेशनसाठी आम्ही प्रयत्न करतो. वी हॅव नियरली 150 प्लस हायरिंग पार्टनर्स जे ऍक्टिव्हली आमच्याकडनं हायर करत आहेत राईट अँड आवर मेन फीचर इज इंडस्ट्री एक्सपर्ट ट्रेनर ज्यामध्ये जे तुमचे मेंटॉर्स आहे किंवा जे ट्रेनर्स आहेत ते करंटली वर्किंग असतात म्हणजे मेन कॉन्सेप्ट इज दॅट की जे लोक करंटली वर्किंग आहेत तेच तुम्हाला शिकवतील सो दॅट त्यांना इंडस्ट्रीमध्ये सध्या काय ट्रेंडिंग आहे सध्या काय गोष्टी चेंज होत आहे इंडस्ट्रीमध्ये या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन डायरेक्ट असते सो दॅट्स वाय विदाउट एनी ब्रिज ते तुम्हाला सगळ्या गोष्टी राईट शेअर करू शकतील सर्व एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत शेअर करू शकतील एक्सेट्रा एक्सेट्रा अँड मेन अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज ग्रॅडेक्स अकॅडमी इज ऑफिशियल सेल्सफोर्स पार्टनर सो व्हॉट एव्हर सेल्सफोर्स अपडेट्स आर देअर पहिले ते आमच्यापर्यंत पोहोचतात सो दॅट आम्ही ते तुम्हाला दिले पाहिजे ओके perfect so this is all about the GradX Academy guys let me introduce myself my name is Shubham Shendre. I have nearly 7 years of industry experience into IT domain, right? And nearly I have PD1 and PD2 certified Salesforce developer. मीच तुमचे क्लासेस कंडक्ट करणार आहे राईट सो एंड टू एंड क्लासेस each and every class will be given by me right. I have experience working in the companies like Nvidia आणि Mavenir right. माझं 7 years एक्सपिरियन्सला आपण दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड करू शकतो वन इज आय टी core IT experience and one is a training experience, right? Core IT मध्ये currently I have done project with NVIDIA Mavenir Systems, means I am working from last 7 years, right? And in terms of teaching, in terms of trainings, right? I have working into this Salesforce training domain from last 3.5 years, right? जिथे ही जी तुमची नवीन बॅच राहणार आहे दॅट विल बी द 15th बॅच म्हणजे मी प्रायव्हेट ट्रेनिंग मध्ये आतापर्यंत 14 बॅच कम्प्लीट केलेला आहे आणि युअर बॅच विल बी द 15th बॅच राईट ऑल्सो आय हॅव डिलिव्हर्ड सेव्हरल ट्रेनिंग्स इन टू कंपनीज लाईक ॲक्सेंचर झेन्सर कॉग्निझंट हेक्झावेअर ग्लोबंट अँड टेक महिंद्रा या कंपनीजमध्ये जे त्यांचे प्रोजेक्ट बेस्ड ट्रेनिंग्स राहतात राईट ते मी कंडक्ट केलेले आहे सो आय कॅन से I have good experience, good amount of training experience as a instructor into a Salesforce domain. So this is all about me. Now,
लेट्स मूव टू अवर कोर अजेंडा ऑफ दिस मास्टर क्लास. या मास्टर क्लासचा कोर अजेंडा आपल्याला डिस्कस करायचा आहे अबाउट द सेल्स फोर्स, राईट. व्हॉट एक्झॅक्टली सेल्स फोर्स इज, राईट. तर आपण एक काम करूया, राईट. मी तुम्हाला व्हॉट एक्झॅक्टली सेल्स फोर्स इज सांगितल्यापेक्षा तुमच्याकडनं सध्या तुम्हाला सेल्स फोर्स बद्दल कोणत्या कोणत्या गोष्टी माहीत आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहे, व्हॉट इज सेल्स फोर्स अकॉर्डिंग टू यू, राईट. ते जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण की होऊ शकते तुम्हाला हाफ गोष्टी माहीत असेल, दॅट आय कॅन कम्प्लीट. होऊ शकते तुम्हाला काहीच माहित नसेल, दॅट आय कॅन कम्प्लीट. सो व्हॉट इज सेल्स फोर्स अकॉर्डिंग टू यू? आय लाईक टू हिअर फ्रॉम यू गाईज. कोणी सांगू शकते व्हॉट इज सेल्स फोर्स? Anyone? You can unmute yourself and directly talk. Or if you are shy about talking, then you can use this chat box also. What is Salesforce? Hello. Cloud-based CRM tool. Yeah, perfect. It is a cloud-based CRM tool. Anki? Sir, customer relationship management is the Salesforce. Yeah, perfect. Salesforce. One by one, I am writing answer is here, right? Cloud-based CRM tool. Okay. Second, दूसरा online customer relationship management. Perfect. राईट. नेक्स्ट आणखी कोणी सांगू शकते? नेक्स्ट नेक्स्ट गाईज, एनीवन? परफेक्ट. इनफ इन्फॉर्मेशन आहे, राईट. यू आर करेक्ट, राईट. सेल्सफोर्स इज अ CRM टूल, राईट. आपण कुठलीही गोष्ट जर आपल्याला माहित नसेल तर आपण काय करत असतो? आपण गुगल करत असतो. लेट्स गुगल अबाउट द सेल्सफोर्स, राईट. व्हॉट इज सेल्सफोर्स? व्हॉट इज सेल्सफोर्स? म्हणजे मी हे टर्म गुगल करतो. Google will tell me कि Salesforce is a cloud-based software company that helps businesses to connect customers through the customer relationship management platform. म्हणजे CRM प्लॅटफॉर्म यांनी बनवलेला आहे जे बिझनेसेसला हेल्प करायला, राईट, हेल्प करते टू कनेक्ट टू देअर कस्टमर्स. म्हणजे त्यांच्या कस्टमर्सला, बिझनेसेसला त्यांच्या कस्टमर्सला कनेक्ट करायसाठी किंवा त्यांच्या कस्टमर्स सोबत कनेक्शन बनवायला आणि बिझनेस ग्रो करायला एक सॉफ्टवेअर लागते दॅट इज कॉल्ड एज CRM. आणि सेल्सफोर्स इज वन ऑफ द CRM, राईट. ऍक्च्युली आपण याला डीप डाईव्ह करू. सेल्सफोर्स काय? सेल्सफोर्स एक कंपनी आहे, राईट. एक कंपनी आहे, राईट, ज्यांनी 90s मध्ये CRM टूल बनवलं, राईट. म्हणजे जवळपास 2005 वगैरे मध्ये त्यांनी CRM टूल बनवलं. पण जे त्यांचं CRM टूल आहे, राईट, ते क्लाउड बेस्ड CRM टूल होतं. क्लाउड बेस्ड CRM टूल होतं. ओके. क्लाउड बेस्ड म्हणजे काय? म्हणजे इंटरनेटवर ते वर्क करत होतं. म्हणजे आता दोन प्रकारचे टूल्स राहत असतात. काही डेस्कटॉप टूल राहतात. म्हणजे तुम्ही जर मेडिकल वगैरे मध्ये गेले असाल, राईट, तर ते डेस्कटॉपवर काहीतरी करतात आणि तुम्हाला रिसिप्ट देतात. तर दॅट इज द डेस्कटॉप टूल, राईट. क्लाउड बेस्ड म्हणजे इंटरनेट शिवाय ते टूल चालू नाही शकत, त्याला क्लाउड बेस्ड म्हणतात. म्हणजे सगळं सगळं क्लाउडवर ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड असते, ते आपण यूज करू शकतो. ओके, परफेक्ट, राईट. जेव्हा सेल्सफोर्स स्टार्ट झाली कंपनी, जेव्हा त्यांनी फर्स्ट CRM टूल लॉन्च केलं, राईट, ऍट दॅट टाइम इट इज अ क्लाउड बेस्ड टूल, राईट. मग सेल्सफोर्सच्या लक्षात आलं की प्रत्येक बिझनेस, राईट, आता ऑब्विसली CRM जे बनवलेलं आहे ते वेगवेगळ्या डोमेनच्या बिझनेससाठी बनवलेलं असेल त्यांनी, राईट. म्हणजे CRM इज युज्ड फॉर द रिअल इस्टेट कंपनी, CRM इज युज्ड फॉर द बँकिंग, CRM इज युज्ड फॉर द इन्शुरन्स कंपनी, CRM इज युज्ड फॉर द FMCG कंपनी. प्रत्येक वेगवेगळ्या डोमेन्ससाठी त्यांनी CRM टूल त्यांचं यूज होऊ शकत होतं. बट प्रत्येक बिझनेस इज डिफरंट, राईट. म्हणून त्यांचं जे CRM आहे, सेल्सफोर्सचं CRM आहे, हे त्यांना हळूहळू कॉन्फिगरेबल बनवावं लागलं. कॉन्फिगरेबल म्हणजे त्यांनी त्यांच्या CRM मध्ये असे काही फीचर्स ऍड केले जे बिझनेसेस, राईट, त्या फीचर्सचा यूज करून त्यांचं CRM हे मॉडिफाय करू शकतात अकॉर्डिंग टू द बिझनेस रिक्वायरमेंट. किंवा त्यामधून काही गोष्टी रिमूव्ह करू शकतात अनवॉन्टेड, काही नवीन गोष्टी ऍड करू शकतात, राईट. म्हणजे सेल्सफोर्स CRM जे एक टूल होतं, एक सॉफ्टवेअर होतं, तो कॉन्फिगरेबल बनला. ओके. आफ्टर दॅट मग हळूहळू सेल्सफोर्सच्या लक्षात आलं की यार बिझनेस जो असतो, राईट, त्याला फक्त CRM ची गरज नसतं, वेगवेगळे ऍप्लिकेशन लागू शकतात. म्हणजे प्रत्येक बिझनेसच्या रिक्वायरमेंटनुसार, राईट, वेगवेगळ्या बिझनेस प्रोसेसेस असतात आणि त्या बिझनेस प्रोसेसेस हँडल करायसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर लागतात. आता ऍक्च्युली काय व्हायचं, सेल्सफोर्स CRM जे आहे हे लीडर इन टू अ CRM मार्केट, म्हणजे CRM मार्केटमध्ये लीडर आहे, राईट. म्हणजे सर्वात मोठं CRM किंवा सर्वात जास्त मोस्ट यूज CRM म्हणत आहे आपण, राईट.
का बरं आहे? कारण की ते कॉन्फिगरेबल आहे. कॉन्फिगरेबल म्हणजे त्यांचं CRM कशाही प्रकारे आपण कोणत्याही बिझनेस रिक्वायरमेंट त्यातून फुलफिल करू शकतो. ओके, बट आता सेल्सफोर्सला जर मार्केटमध्ये व्यवस्थित राहायचं असेल, राईट, व्यवस्थित म्हणजे त्या पोझिशन त्यांची मेंटेन करायची असेल, तर सेल्सफोर्स CRM प्लस त्यांचं जे CRM आहे ते वेगवेगळ्या सिस्टम सोबत इंटिग्रेटेबल बनवावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक सेल्सफोर्स CRM आहे, एक अप्लिकेशन आहे. कन्सिडर वी आर वर्किंग फॉर द कंपनी कॉल्ड गोदरेज प्रॉपर्टीज. गोदरेज प्रॉपर्टीज हे एक रिअल इस्टेट कंपनीज आहे, राईट. आणि या कंपनीसाठी सेल्सफोर्स CRM आपण कॉन्फिगर केलं, राईट. आणि त्यांनाच एक लेट्स से टास्क मॅनेजमेंट अप्लिकेशन पाहिजे आहे. टास्क मॅनेजमेंट अप्लिकेशन और एक लोन मॅनेजमेंट अप्लिकेशन, लोन मॅनेजमेंट ऍप्लिकेशन, असे दोन ऍप्लिकेशन नवीन नवीन, राईट. टास्क मॅनेजमेंट अप्लिकेशन फॉर मॅनेजिंग द टास्क आणि लोन मॅनेजमेंट अप्लिकेशन फॉर मॅनेजिंग द लोन्स, राईट. हे पाहिजे आहे. तर काय करणार आहे, हे टास्क मॅनेजमेंट अप्लिकेशन आणि लोन मॅनेजमेंट अप्लिकेशन एका दुसऱ्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण बनवू शकतो. हा एक ऑप्शन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय कॅन हायर अ डेव्हलपर. गोदरेज प्रॉपर्टी हायर करू शकते डेव्हलपर, आणि त्या डेव्हलपरला जावा किंवा पायथन किंवा एनी अदर टेक्नॉलॉजी, राईट, एनी अदर टेक्नॉलॉजीमध्ये जे काही आपली बिझनेस रिक्वायरमेंट आहे ते बनवून, राईट, ते सांगून, राईट, त्याच्याकडनं एक अप्लिकेशन आपण बनवून घेऊ शकतो. हे ऑब्झर्व केलं म्हणजे म्हणजे सेल्सफोर्सने ऑब्झर्व केलं की फक्त CRM ने बिझनेस रन नाही होऊ शकत. अदर 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 रिक्वायरमेंट राहिल्या की त्यावेळेस आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करत आहे बिझनेसेस आणि त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल करत आहे. मग जे सेल्सफोर्स CRM आहे, राईट, सेल्सफोर्सने विचार केला की सेल्सफोर्स CRM तर आहेच, बट जर हे जे बाकीच्या रिक्वायरमेंट आहे जसं टास्क मॅनेजमेंट, लोन मॅनेजमेंट, ह्या ज्या रिक्वायरमेंट आहे म्हणजे अदर अप्लिकेशन्स अदर दॅन CRM जे यूज होत आहे बिझनेस प्रोसेस मॅनेज करायसाठी, त्या अप्लिकेशन बनवायसाठी जर आपण असा काहीतरी प्लॅटफॉर्म जसा CRM कॉन्फिगरेशन प्लॅटफॉर्म आहे तसा सेम जर अवेलेबल करून दिला तर बिझनेसेस मध्ये आपली पॉप्युलॅरिटी खूप जास्त वाढेल. म्हणून त्यांनी सेल्सफोर्सनी, राईट, एक ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म लॉन्च केला, राईट, ज्यामध्ये त्यांच्या CRM सोबतच आपण कुठल्याही प्रकारचं अप्लिकेशन, कुठल्याही प्रकारचं बिझनेस अप्लिकेशन किंवा कुठल्याही प्रकारची IT रिक्वायरमेंट फुलफिल करायसाठी जे अप्लिकेशन्स लागतात ते बिल्ड करू शकतो. म्हणजे सेल्सफोर्स इज नॉट जस्ट अ CRM, इट इज द अप्लिकेशन, इट इज द अप्लिकेशन डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म वेअर वी आर डेव्हलपिंग अदर अप्लिकेशन. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अप्लिकेशन्स आपण डेव्हलप करू शकतो जी बिझनेस रिक्वायरमेंट फुलफिल करायसाठी, बिझनेस प्रोसेसेस रिक्वायरमेंट फुलफिल करायसाठी यूज होईल. ओके, म्हणजे काय की CRM तर एक फुलफिल होतच आहे सेल्सफोर्समुळे, राईट, प्लस ज्या बाकी IT रिक्वायरमेंट्स आहेत छोटे छोटे अप्लिकेशन प्रोसेसेस बनवायसाठी, राईट, ते पण आता सेल्सफोर्स मध्ये कम्प्लीट होत आहे. सो फॉर अस, राईट, आपण काय करणार आहे, वी विल बी अप्लाइंग फॉर अ सेल्सफोर्स डेव्हलपर पोझिशन, राईट. आपण कोण आहे, आपण सेल्सफोर्स डेव्हलपर बनणार आहे. लाईफ मध्ये आपण सेल्सफोर्स डेव्हलपर बनायचं आहे. म्हणून आपल्यासाठी सेल्सफोर्स इज नॉट जस्ट अ CRM, it is a application development platform where we can configure existing CRM or existing clouds, right. वेगवेगळे क्लाउड्स आहेत सेल्सफोर्स मध्ये, जसं यांनी हेल्थ केअर इंडस्ट्रीसाठी हेल्थ केअर क्लाउड बनवलेला आहे, त्यानंतर एज्युकेशन इंडस्ट्रीसाठी एज्युकेशन क्लाउड बनवलेला आहे, NGO साठी नॉन प्रॉफिट क्लाउड बनवलेला, असे वेगवेगळे क्लाउड बनवलेले आहेत. ते क्लाउड्स आपण, राईट, कॉन्फिगर करू शकतो अकॉर्डिंग टू बिझनेस रिक्वायरमेंट. प्लस वी can directly build new application if there is a requirement, right. जर रिक्वायरमेंट असेल तर आपण सगळ्या काही गोष्टी नवीन नवीन डेव्हलप पण करू शकतो सेल्सफोर्स मध्ये. सो दिस इज ऍक्च्युली अ सेल्सफोर्स CRM. हे काय सेल्सफोर्स आहे, राईट. सो व्हॉट एक्झॅक्टली सेल्सफोर्स इज, सेल्सफोर्स काय एक्झॅक्टली, इट इज अ application development platform for us, right, where we can configure the existing things offered by the Salesforce, plus we can develop anything, right, anything. Now the question might be in your mind is what exactly we can develop into a Salesforce development platform. जे मी सांगितलं एक Salesforce application development platform आहे ज्यावर आपण सर्व काही बनवू शकतो. What exactly we can build, right? The answer to this is everything. सगळं काही बनवू शकतो आपण, right? Each and everything that we can develop into Java, right? Each and everything that we can develop into Python or any other technology, SAP, Oracle, right? That we can develop into a Salesforce development platform. Now, what is the proof, right? मी माझ्या PPT मध्ये एव्हरीथिंग लिहिलं म्हणून तुम्ही ट्रस्ट करायला नाही पाहिजे, एक्झॅक्टली, राईट. I'll show you the proof, right? For the proof,
right? We can develop everything. We can go to the Salesforce website. This is the Salesforce website, guys, right? I will go to customers and I will show you all customer stories. ज्या सेल्सफोर्सच्या. ओके, आपण काय करणार आहे, आपण सर्व सेल्सफोर्सच्या कस्टमर्सला बघणार आहे आणि त्यांनी त्यांच्या IT इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सेल्सफोर्सचा यूज केलेला आहे असे कस्टमर्स इथे शोकेस केलेले आहेत, राईट? त्या कस्टमर्स कोणते कोणते असे कस्टमर्स आहे, कोणत्या कोणत्या कंपनीज आहे जे सेल्सफोर्स टेक्नॉलॉजी त्यांची IT रिक्वायरमेंट फुलफिल करायसाठी यूज करत आहे, ते आपण एक्सप्लोर करणार आहे, ते आपण बघणार आहे, राईट? आय एम नॉट शोईंग यू माय PPT, आय एम शोईंग यू लाईव्ह दाखवत आहे मी तुम्हाला सेल्सफोर्स वेबसाईट वरचं. ओके, सो इफ यू कॅन सी, राईट, रॉयल एनफिल्ड तुम्ही ऐकलं असेल, राईट? रॉयल एनफिल्ड बिल्ड्स लॉयल बायकर कम्युनिटी थ्रू AI ड्रिव्हन मार्केटिंग, राईट? त्यानंतर एशियन पेंट्स, क्लिअर, राईट? आफ्टर दॅट क्रोमा, राईट? मिशो, एअर इंडिया, ह्या सर्व कंपनीज आहे ज्यांनी सेल्सफोर्सचा यूज केलेला आहे, राईट? त्यानंतर नेक्स्ट इज स्पॉटिफाय, राईट? पॉलिकॅब, TVS, कल्पतरू, राईट? कोटक महिंद्रा बँक, राईट? कोटक महिंद्रा बँक, perfect. Next is I'll click on next page, right? Raymond Realty, right? L&T Electrical, Hero FinCorp, right? Pidilite is Fevicol. Fevicol ऐकलं असेल तुम्ही, त्याचा पॅरेंट कंपनी आहे ती. बजाज फायनान्स, राईट? त्यानंतर मर्सिडीज बेन्झ, राईट? दीज आर द कंपनीज ज्यांनी सेल्सफोर्सचा यूज केलेला आहे कुठे ना कुठे त्यांच्या IT इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायला, राईट? HDFC, राईट? त्यानंतर JSW स्टील, पेपे जीन्स, राईट? महिंद्रा, त्यानंतर टाटा क्लिक, राईट? गोदरेज अँड बॉयस, त्यानंतर नेक्स्ट बालाजी तुम्ही ऐकलं असेल, RBL बँक, राईट? लायका, पॅनासॉनिक, जेनपॅक, राईट? विल गो टू नेक्स्ट पेज, राईट? टायटन, देन टाटा ट्रस्ट, रोजर पे, राईट? एक लास्ट पेज पाहून घेऊ. ओके, परफेक्ट. IDFC म्युच्युअल फंड, राईट? भारत पेट्रोलियम, राईट? त्यानंतर L&T रियालिटी, राईट? तुम्ही आता तुम्हाला मी एक पाच सांगून देतो. सेल्सफोर्स वेबसाईट वर जायचं आहे, कस्टमर्स वर जाऊन तुम्ही सर्व कस्टमर स्टोरी पाहू शकता. हे लिमिटलेस लिस्ट आहे, म्हणजे हे खूप मोठी लिस्ट आहे, लॉंग लिस्ट आहे. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर सर्वच्या सर्व जे लिस्ट आहे ते सगळ्या इंडियन कंपनीजची लिस्ट आहे. का बरं? कारण की दिस इज अ इंडियन वेबसाईट, ही इंडियन वेबसाईट आहे, राईट? इंडियन सेल्सफोर्सची वेबसाईट आहे ज्यामध्ये इंडिया लोकेशन वरचे सगळे क्लायंट दिसत आहेत. तुम्ही ग्लोबल पण चेक करू शकता. इथून इन काढायचं आणि डायरेक्ट आपण ग्लोबल वर स्विच होतो. ओके, सो एवढे सगळे कस्टमर्स पाहिल्यावर, राईट? आपण 7 पेजेस बघितले कस्टमर स्टोरीचे. एवढे सगळे कस्टमर्स पाहिल्यावर आपल्या लक्षात येत आहे की सेल्सफोर्स हे जे टूल आहे किंवा सेल्सफोर्स ही टेक्नॉलॉजी आहे, ही मोठ्या मोठ्या कंपनीजनी यूज केलेली आहे, ज्या खूप सक्सेसफुल कंपनीज आहेत. कंपनीज लाईक मिशो, राईट? IDFC, भारत पेट्रोलियम, राईट? त्यानंतर महिंद्रा, हे खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, त्यांनी सेल्सफोर्स टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे, राईट? आणि या कंपनी ज्या मोठ्या मोठ्या आहे यांचं ऑपरेशन्स पण खूप मोठे ऑपरेशन्स आहे. म्हणजे कसं की यांची जी रिक्वायरमेंट असेल, सॉफ्टवेअर जेव्हा रिक्वायरमेंट ते गॅदर करत असेल किंवा डेव्हलप करत असेल, त्या छोट्या छोट्या गोष्टी ट्रॅक करत आहे. आणि त्यांची जी बिझनेस रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये सिक्युरिटी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट? त्यामध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट रिक्वायरमेंट येऊ शकते, नवीन नवीन इंटिग्रेशन्स राहणार आहे त्यामध्ये, राईट? सो जर या मोठ्या मोठ्या कंपनीजची बिझनेस रिक्वायरमेंट फुलफिल होत आहे सेल्सफोर्स टेक्नॉलॉजीमध्ये, राईट? तर आपण म्हणू शकतो की वी कॅन डेव्हलप एव्हरीथिंग इन टू अ सेल्सफोर्स, राईट? आता सेल्सफोर्स मध्ये आपण सगळं काही डेव्हलप करू शकतो, कारण की एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनी म्हणजे $1 बिलियन कंपनीज आहे या $1 बिलियन कंपनीजचं जर ऑपरेट होत आहे सेल्सफोर्स या टेक्नॉलॉजीवर सगळं IT इन्फ्रास्ट्रक्चर, तर आपण पण काही पण डेव्हलप करू शकतो. सो there is no restrictions in the development into that platform, Salesforce development platform, right? आता सगळं काही डेव्हलप करू शकतो म्हणून आपण हे टेक्नॉलॉजी शिकणार आहे का? ऑब्विसली नॉट, राईट? वी आर हिअर फॉर द जॉब्स, राईट? आपल्याला जॉब्सचा कन्सर्न आहे सेल्सफोर्स टेक्नॉलॉजी मध्ये, राईट? आपल्याला सेल्सफोर्स शिकून जॉब करायचा आहे, नॉट अ डेव्हलपमेंट, राईट? म्हणून हा जो कन्सर्न आहे की व्हॉट वी कॅन डेव्हलप, राईट? हा फक्त आपल्या म्हणू शकतो की मनातला एक डाऊट राहू शकते, काय काय डेव्हलप करू शकतो. मेन रिझन का बरं आपण आता सध्या राईट नाव सेल्सफोर्स शिकायला पाहिजे
त्याचे ऍक्च्युली मी 3 तुम्हाला रिझन सांगतो. 3 मोठे मोठे रिझन्स आहे सध्या, राईट. वाय वी शुड लर्न सेल्सफोर्स राईट नाव. सध्या का बरं ट्रेंडिंग आहे, किंवा तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर सध्याच आताच का बरं तुम्ही सेल्सफोर्स टेक्नॉलॉजीवर स्विच व्हायला पाहिजे, किंवा सेल्सफोर्स टेक्नॉलॉजी शिकणं चालू करायला पाहिजे. त्याचं फर्स्ट रिझन आहे की राईट नाव सेल्सफोर्स मार्केट इज व्हेरी हॉट. खूप जास्त हॉट आहे, राईट. म्हणजे खूप जास्त जॉब्स फ्लोट आहे. आता हे अचानक नाही झालेलं आहे. म्हणजे सेल्सफोर्स मार्केट हॉट होणं हे प्रेडिक्टेड होतं सेल्सफोर्स कडनं. आपण एक काम करूया, राईट. आय शो यू वन आर्टिकल बाय सेल्सफोर्सचं एक आर्टिकल दाखवतो. सो आय गो टू गुगलवर जाईल. मी जस्ट एक टर्म सर्च करतो, सेल्सफोर्स जॉब्स बाय 2026, अँड आय विल गो टू फर्स्ट लिंक वर जाईल. Now, if you can see this article, this is not my PPT. This is the article by the Salesforce, right? A Salesforce article. Innovations is endless. Salesforce prepares people for 9.3 million new jobs by 2026, right? जवळपास 93 लाख नवीन जॉब्ससाठी लोकांना प्रिपेअर करायला, राईट, यांनी सांगितलं होतं सेल्सफोर्स टेक्नॉलॉजीमध्ये 2026 मध्ये. आणि हे जे आर्टिकल आहे, इट इज द आर्टिकल ऑफ सप्टेंबर 2021. म्हणजे 2021 मध्ये सप्टेंबर मध्ये हे आर्टिकल यांनी पब्लिश केलेलं होतं, राईट. आता तेव्हापासून आतापर्यंत जर तुम्ही बघितलं असेल ग्रोथ सेल्सफोर्स मध्ये, म्हणजे 2021 मध्ये तुम्ही मे बी तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांनी सेल्सफोर्स बद्दल ऐकलं पण नसेल, राईट. बट राईट नाव सेल्सफोर्स बद्दल तुम्ही खूप जास्त गोष्टी ऐकत आहे. का बरं? कारण की 2026 पर्यंत लिटरली नवीन नवीन जॉब्स येत आहेत सेल्सफोर्स मध्ये, आणि दॅट नंबर इज व्हेरी ह्यूज. आणि ऑब्विसली 9.3 मिलियन न्यू जॉब्स इंडियामध्येच नाही आहे, ऑल ओव्हर वर्ल्ड आहेत, राईट. बट आपण म्हणू शकतो की 9.3 मिलियन जॉब्स पैकी इंडियन मार्केटमध्ये खूप जास्त जॉब्स फ्लोट होतील, राईट. 9.3 मिलियन इज अ व्हेरी बिग नंबर. त्यापैकी आपण म्हणजे असं असं म्हणू शकतो की थोडासा छोटासा क्रंची घेतला तर इट इज व्हेरी गुड फॉर अस. Okay, so this is the first reason. So first reason is right now job market is very hot, right? And second reason is, right, second reason why you should learn Salesforce is it is very high demanded into market, right? खूप जास्त डिमांडेड आहे, राईट. आता ऑब्विसली जॉब जास्त आहे म्हणून डिमांडेड आहे का? नो, राईट. सध्या इन टर्म्स ऑफ इंडस्ट्री म्हणजे बिझनेसेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे खूप जास्त डिमांडेड आहे. म्हणजे जेवढे काही नवीन नवीन प्रोजेक्ट्स येतात मार्केटमध्ये, नवीन नवीन IT इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट्स येत आहे, राईट, त्या सर्व सेल्सफोर्सवर येत आहे. इफ यू ऑब्झर्व, राईट, एअर इंडिया, जेव्हा एअर इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू टाटाला ट्रान्सफर झालं, टाटाचं जे ऍप्लिकेशन आहे पूर्ण मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते सेल्सफोर्स मध्ये बिल्ड होत आहे. इफ यू नो फायझर एक वॅक्सिन आहे, राईट, वॅक्सिन कंपनी, त्याचा प्रोजेक्ट आपल्या सेल्सफोर्स मध्ये येत आहे. सो दीज आर ऑल कंपनीज, म्हणजे नवीन नवीन बिझनेसेस सेल्सफोर्सला प्रिफर करत आहे, राईट. वाय दे आर प्रिफरिंग, का बरं प्रिफर करत आहे, त्याच्या मागे रिझन आहे ऍक्च्युली, राईट. आता ॲज आय टोल्ड यू, राईट, सेल्सफोर्स इज अ क्लाउड बेस, राईट. म्हणजे जेव्हा सेल्सफोर्स स्टार्ट झाला, राईट, सेल्सफोर्स जेव्हा स्टार्ट झालेला आहे, म्हणजे 2005 मध्ये सेल्सफोर्स स्टार्ट झालं कंपनी, आणि त्यांनी त्यांचं CRM जे होतं ते क्लाउड बेस म्हणून लॉन्च केलं, राईट. आता त्यानंतर काय झालेलं आहे की बाकीच्या सगळ्या कॉम्पिटिटर कंपनी होत्या सेल्सफोर्सच्या, म्हणजे ज्या CRM किंवा ERP ऑफर करत होत्या कंपनीज, लाईक कोणते कोणते कॉम्पिटिटर्स आहे. कॉम्पिटिटर्स तुम्ही ऐकले असेल SAP, SAP, राईट. त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल ओरॅकल, राईट. त्यानंतर डायनामिक्स, मायक्रोसॉफ्ट डायनामिक्स, राईट, किंवा मायक्रोसॉफ्ट याला म्हणू आपण, राईट. दीज आर द कंपनीज, या सगळ्या कंपनीज आहेत, राईट, ज्या कॉम्पिटिटर होत्या, मेजर कॉम्पिटिटर होत्या सेल्सफोर्सच्या, राईट. या सर्वांचे पण ERP प्रोडक्ट्स वगैरे होत्या. बट हे यांचे जे SAP, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट डायनामिक्स एक्सेट्रा एक्सेट्रा हे जे कॉम्पिटिटर्स होते यांचे जे प्रोडक्ट्स होते ते डेस्कटॉप ऍप्लिकेशन होते, डेस्कटॉप ऍप्लिकेशन, राईट. म्हणजे SAP इज ऑल्सो अ डेस्कटॉप ऍप्लिकेशन, राईट. सध्या जे SAPचं नवीन व्हर्जन आलेलं आहे SAP HANA, राईट, ते क्लाउड बेस आहे. म्हणजे SAP खूप टाइम पर्यंत आपण सिस्टमवर इन्स्टॉल करून एका सर्व्हरवर इन्स्टॉल करून यूज करायचो, राईट. डेस्कटॉप ऍप्लिकेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर एक आपल्याकडे कंपनी आहे, राईट. कन्सिडर एक आपल्याकडे पोर्ट कंपनी आहे. पोर्ट तुम्ही ऐकलं असेल ना, समुद्र किनाऱ्यावर पोर्ट असतात, राईट. एक पोर्टची कंपनी आहे, राईट. सो ही जी पोर्ट कंपनी आहे ती लॉजिस्टिक कंपनी आहे. त्यांचं जर अप्लिकेशन त्यांच्या कुठल्या तरी सर्व्हरवर, राईट, असेल ऑफलाईन, राईट, ऑफलाईन म्हणजे लिमिटेड लोक, राईट, किंवा त्यांच्या
प्रिमायसेस मध्येच ते ऍक्सेस होऊ शकते, त्यांच्या ऑफिसमध्येच ते ऍक्सेस होऊ शकते, वेगवेगळ्या वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो वेगवेगळ्या लॅपटॉप्सवर, राईट. तर त्याला आपण डेस्कटॉप ऍप्लिकेशन म्हणतो किंवा ऑन प्रिमायसेस ऍप्लिकेशन म्हणतो याला, राईट. वी कॉल इट डेस्कटॉप ऍप, राईट, और ऑन प्रिमाइस ऍप, ऑन प्रिमायसेस ऍप. ओके. बट सेल्सफोर्सचा असा केस नव्हता. सेल्सफोर्सचं जे सॉफ्टवेअर होतं किंवा प्लॅटफॉर्म होता तो क्लाउड बेस होता पहिलेपासून, राईट, राईट फ्रॉम द बिगिनिंग, राईट. म्हणजे जेव्हा क्लाउड क्लाउड कम्प्युटिंग मध्ये खूप जास्त मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सेल्सफोर्सचं. जर तुम्ही ऐकलं असेल सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, तर हे जे मॉडेल आहे, राईट, हे सेल्सफोर्सने लॉन्च केलं मार्केटमध्ये. ओके, परफेक्ट. त्यानंतर एक मेजर ह्युमन हिस्ट्रीमध्ये इव्हेंट झालेला आहे, राईट, 2019 मध्ये कोविड, राईट, जो चालला जवळपास दोन दोन ते 3 वर्ष, राईट, 2 to 3 years, राईट. आणि या कोविड मध्ये, राईट, पूर्ण इंडस्ट्री ही शटडाऊन होती, वर्ल्ड शटडाऊन होतं, राईट. आणि सपोज, राईट, हा ज्या पोर्टची कंपनी आहे यांचं जर ऑन प्रिमायसेस अप्लिकेशन असेल तर त्या पोर्टच्या कंपनीवर म्हणजे पोर्टवर जाऊनच ते ऍक्सेस होऊ शकते त्या स्पेसिफिक लॅपटॉप्सवर, राईट. म्हणजे आपण म्हणू शकतो जर कोविडमध्ये या पोर्ट कंपनीला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल, राईट, तर यांना हे ऑन प्रिमायसेस टू, राईट, ऑन क्लाउड मायग्रेशन करावं लागेल, सो दॅट इंटरनेटवर ती पूर्णच्या पूर्ण सॉफ्टवेअर सिस्टीम, राईट, किंवा जे काही त्यांचा बिझनेस आहे तो रन झाला पाहिजे. सो ऑन प्रिमायसेस टू ऑन क्लाउड, राईट, मायग्रेट करावं लागेल, राईट. आता ऍक्च्युली काय झालं, कोविडमध्ये बिझनेसेसला क्लाउडचं इम्पॉर्टन्स समजलेलं आहे, कारण की म्हणजे ज्यांचं ज्यांचं क्लाउडवर ऍप्लिकेशन होतं किंवा ज्यांचं ज्यांचं क्लाउडवर सगळं काही बिझनेस मॉडेल डिपेंडेंट होतं त्या कंपनीनी खूप जास्त ग्रोथ केली, आणि ज्यांचा नव्हता त्यांनी डेव्हलपमेंट केलं. म्हणून IT मध्ये खूप जास्त कोविडमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं प्रोजेक्ट्स आले, आणि प्रोजेक्ट्स आल्यावर सगळे जास्त जॉब्स पण आले IT मध्ये. ओके, राईट. या 2 ते 3 वर्षात कंपनीजला क्लाउडचं इम्पॉर्टन्स समजल्यावर, राईट, त्यांनी टेक्नॉलॉजी चूज केली, टेक्नॉलॉजी बघितली, राईट, मल्टिपल टेक्नॉलॉजीजला, राईट, त्यांनी कम्पेअर करणं चालू केलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की बाकीच्या ज्या टेक्नॉलॉजीज होत्या, राईट, मोस्ट पॉप्युलर टेक्नॉलॉजी आहे अमॉंग फॉर डेव्हलपिंग द अप्लिकेशन, राईट, सॅप, ओरॅकल, डायनामिक्स किंवा अदर टेक्नॉलॉजी आणखी कस्टम टेक्नॉलॉजीज आहे जशा जावा, पायथन, राईट. हे सर्व ते सर्व, राईट, टेक्नॉलॉजीज मध्ये, राईट, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा जास्त त्यांचा म्हणू शकतो आपण की क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा जास्त रोल नव्हता. आणि ऑन दी अदर हँड सेल्सफोर्स मध्ये, राईट, एक्सपिरियन्स विचार केला आपण क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर ऍप्लिकेशन बनवायचा, राईट, तर हा खूप जास्त होता सेल्सफोर्स या टूलचा म्हणू शकतो किंवा टेक्नॉलॉजीचा, राईट. म्हणून मेजर कंपनीजने, राईट, सेल्सफोर्सला चूज केलं आपलं क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायला कम्पेअर्ड टू अदर, राईट. आणि त्यानंतर आता या ज्या सगळ्या कंपनीज आहेत सॅप, ओरॅकल, डायनामिक्स यांनी सेल्सफोर्सची ग्रोथ पाहून, राईट, यांनी पण त्यांची टेक्नॉलॉजी क्लाउडवर अवेलेबल करून दिली. बट ऑब्विसली कंपनीज जे आहेत, राईट, जे बिझनेसेस आहेत, राईट, ते त्यांच्या ऍप्लिकेशनसाठी कॉम्प्रोमाइज नाही करत. म्हणून त्यांनी सेल्सफोर्स CRM ला, राईट, सेल्सफोर्स डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मला चूज केलं त्यांच्या IT इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. म्हणून जास्तीत जास्त जर आपण ऑब्झर्व केलं तर कोविडमध्ये खूप जास्त ग्रोथ झाला, कारण की क्लाउड कम्प्युटिंग किंवा क्लाउड कम्प्युटिंगचा यूज करून सेल्सफोर्सने खूप जास्त त्यांची टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह केली होती. आणि जर आपण याचा जर ओव्हरऑल स्टडी केला, राईट, लेट मी शो यू, राईट, मार्केट शेअर बघू आपण, राईट, सेल्सफोर्स, आय विल शो यू द सेल्सफोर्स मार्केट शेअर कम्पेअर्ड टू द अदर टेक्नॉलॉजी, राईट. मी एक गुगल टर्म करत आहे, सेल्सफोर्स मार्केट शेअर. आय विल गो टू इमेजेस, राईट. यू कॅन सी, राईट, सेल्सफोर्सचे कॉम्पिटिटर्स बघू शकता, ओरॅकल, सॅप, अडोबे, मायक्रोसॉफ्ट, राईट. यू कॅन सी सेल्सफोर्सची ग्रोथ जी आहे ते खूप जास्त फास्ट आहे कम्पेअर्ड टू अदर टेक्नॉलॉजीज. का बरं? कारण की युजली प्रोजेक्ट्स जे होते, राईट, ते सेल्सफोर्स मध्ये फ्लोट व्हायला लागले खूप जास्त, राईट, इफ यू कॅन सी, राईट. कारण की IT मध्ये, राईट, जी टेक्नॉलॉजी असते, राईट, ती खूप जास्त इम्पॉर्टंट असते कम्पेअर्ड टू द प्रोडक्ट, राईट. सो म्हणून आपण म्हणू शकतो, राईट, की सेल्सफोर्स त्यांच्या कॉम्पिटिटरच्या वे अहेड होता, राईट. आणि आताही जर ऑब्झर्व केला आपण तर यांच्यापेक्षा खूप जास्त प्रोजेक्ट सेल्सफोर्स टेक्नॉलॉजीमध्ये येत आहे. का बरं? कारण की it is high demanded into a market in terms of businesses, right? So this is the reason number 2. Reason number 2 is, first is, right, why market is very hot. का बरं मार्केट हॉट आहे? कारण की जॉब्स खूप जास्त आहे. जॉब्स का बरं जास्त आहे? कारण की प्रोजेक्ट्स खूप जास्त आहे. सिम्पल. ओके.
थर्ड इज अँड मेन थिंग राईट, ज्याचा तुम्ही विचार करत असाल सेल्सफोर्स मध्ये का बरं तुम्ही करिअर बनवायला पाहिजे, दॅट इज द ह्यूज सॅलरीज इन टू अ सेल्सफोर्स. सेल्सफोर्स मध्ये अदर टेक्नॉलॉजीजच्या कम्पॅरिझनला राईट खूप जास्त ह्यूज सॅलरीज आहे. आता एक काम करू आपण राईट, लेट मी शो यू द सॅलरीज राईट. आतापर्यंत आपण पीपीटी वर काही नाही, मी गुगलवर फ्रेश तुम्हाला सर्च करून दाखवतो राईट. आपण एक काम करू राईट, आपण जस्ट सेल्सफोर्स डेव्हलपर सॅलरी इन इंडिया राईट, हे जस्ट मी सर्च केलेलं आहे, सेल्सफोर्स डेव्हलपर सॅलरी इन इंडिया. फर्स्ट लिंकला क्लिक करतो राईट. नो इफ यू कॅन सी सेल्सफोर्स डेव्हलपरच्या ज्या सॅलरीज आहे, इट इज 5 लाख to 10 lakhs याचा हा रेंज आहे राईट. आणि खाली गेल्यावर आपल्याला कंपनीज वाईज सॅलरीज पण दिसतात. जसं आता फॉर एक्झाम्पल TCS मध्ये 6.5 lakhs राईट, ऍक्सेंचर मध्ये 9.3 lakhs राईट. दिस इज द ऍव्हरेज सॅलरी. म्हणजे असं नाही आहे की आपण म्हणू शकतो की ही खूप जास्त लो आहे किंवा हाय आहे राईट, इट इज द ऍव्हरेज राईट. त्यानंतर कॉग्निझंट मध्ये 7.4 राईट, कॅपजेमिनी 6.8, इन्फोसिस 8.3 राईट, डेलॉइट 9.4, IBM 9.1 राईट, विप्रो 17 lakhs, सेल्सफोर्स 10 lakhs राईट, अँड सो ऑन राईट. PwC 9.7 राईट, त्यानंतर मिराकेट राईट 8.8 राईट. तर या खूप जास्त म्हणजे ह्यूज सॅलरीज आहेत कम्पेअर्ड टू अदर टेक्नॉलॉजी. जर तुम्ही एका जावा डेव्हलप म्हणजे ऍज अ जावा डेव्हलपर अप्लाय कराल राईट आता जॉबसाठी, तर तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल जावा प्रिपेअर करणारे किंवा टेस्टिंग प्रिपेअर करणारे 10 लोक असेल राईट, तर 10 पैकी 10ही लोक जॉब सर्च करत आहे आणि 2 ते 3 ओपनिंग आहे. बट इन टर्म्स ऑफ सेल्स फोर्स रिसोर्सेस आर लिमिटेड, खूप कमी रिसोर्सेस आहेत, म्हणजे जे अप्लाय करणारे लोक खूप कमी आहेत राईट. आणि त्यानंतर त्यानंतर जे जॉब्स राहतात ते पण आपण म्हणू शकतो की इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे 10 लोक आहेत तर 5 जॉब ओपनिंग तरी आहेत कमीत कमी. सो दिस इज द सेम राईट. आता हे सॅलरीज खूप जास्त का बरं आहे, त्याचं रिझन आहे राईट. वाय सॅलरीज आर टू ह्यूज राईट, और वी कॅन से वाय सॅलरीज इन सेल्स फोर्स आर ह्यूज राईट. त्याचं रिझन आहे राईट. जर एक कंपनी आहे त्याने एक ऍप्लिकेशन बनवलेला आहे राईट, हे जे ऍप्लिकेशन आहे राईट, हे ऍप्लिकेशन जर फॉर एक्झाम्पल राईट जावा टेक्नॉलॉजी मध्ये बनला राईट, तर जावा टेक्नॉलॉजी मधून राईट हे ऍप्लिकेशन बनवायला राईट 1 year लागत आहे राईट. आणि लेट से 5 to 8 डेव्हलपर्स लागत आहे किंवा 9 डेव्हलपर्स लागत आहे राईट. तर राईट सेम ऍप्लिकेशन राईट जर मी सेल्सफोर्स मध्ये बिल्ड करत आहे राईट, तर त्या ऍप्लिकेशनला 3 महिने लागतात मॅक्झिमम राईट, आणि 3 डेव्हलपर्स मध्ये होतात. म्हणजे टाइम इज सेव्हिंग राईट, म्हणजे वी आर सेव्हिंग द टाइम. आपण कंपनीचा टाइम वाचवत आहे. 1 yearच्या जागी 3 महिन्यामध्ये आपण डेव्हलप करू शकतो ऍप्लिकेशन, आणि इक्विव्हॅलंटली आपण काही रिसोर्सेस पण वाचवत आहे ऑब्विसली राईट. या 9 पैकी एक जण सोडून गेला तर या कंपनीला फरक नाही पडेल राईट, बट या तिघांपैकी एक जण सोडून गेला म्हणजे 33% टीम गेली राईट. म्हणून या जो एक व्यक्ती आहे याच्यावर खूप जास्त डिपेंडन्सी राहते राईट, प्लस रिस्पॉन्सिबिलिटी पण खूप जास्त राहते. म्हणून आपण म्हणू शकतो की सेल्सफोर्स मध्ये राईट सॅलरी जास्त आहे राईट, कारण की लोकांना रिटेन करायचे आहे एम्प्लॉईज, त्यांना जाऊ नाही द्यायचं आहे. ओके परफेक्ट. सो this is the third reason. So what are the 3 reasons you should learn Salesforce? First is right now market is very hot. Second, high demand in the market. Third, right, huge salaries right in the Salesforce. Okay, now we have discussed everything around the Salesforce. Salesforceच्या बद्दलच सगळ्या गोष्टी रिसर्च केल्या. Salesforce is this Salesforce is that, etc. etc. Now you might have a question right, तुम्हाला जर एक क्वेश्चन पडू शकतो आता एवढं सगळं डिस्कस केल्यावर सेल्सफोर्स बद्दल राईट, की आपण जर सेल्सफोर्स टेक्नॉलॉजी किंवा सेल्सफोर्स ही स्किल अक्वायर केली, लेट्स से इफ वी अक्वायर वन स्किल अबाउट द सेल्सफोर्स राईट, तर मला फक्त सेल्सफोर्स या कंपनीमध्ये जॉब भेटेल का? कारण की ऑब्विसली जी टेक्नॉलॉजी कंपनी आहे सेल्सफोर्स राईट, या कंपनीमध्येच ओपनिंग राहील का? तर समजून घ्या राईट. सेल्सफोर्स इकोसिस्टम कशा प्रकारे वर्क होते, म्हणजे आपल्याला कुठे कुठे जॉब्स भेटू शकतील राईट. कन्सिडर वी आर अ गोदरेज प्रॉपर्टी. आपण एक कंपनी आहे गोदरेज प्रॉपर्टी राईट, आणि गोदरेज प्रॉपर्टीला CRM बिल्ड करायचं आहे. म्हणजे गोदरेज प्रॉपर्टी एक क्लायंट आहे राईट. ओके, त्याला CRM बिल्ड करायचं आहे. ते डायरेक्टली सेल्सफोर्स एक टेक्नॉलॉजी कंपनी आहे त्याला कॉन्टॅक्ट करेल राईट. कॉन्टॅक्ट केल्यावर
राईट. सेल्सफोर्स टेक्नॉलॉजी कंपनी काय म्हणेल की वी आर नॉट इन टू अ डेव्हलपमेंट. आम्ही डेव्हलपमेंट नाही करून देऊ शकत तुम्हाला. तुम्हाला डेव्हलपमेंट करायसाठी जे काही तुमची CRM ची रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करायसाठी तुम्ही एक काम करा, तुम्ही सेल्सफोर्स टेक्नॉलॉजी पार्टनर कंपनीला हायर करा. म्हणजे सेल्सफोर्स टेक्नॉलॉजी पार्टनर कंपनी, राईट. लाईक कंपनी लाईक TCS फॉर एक्झाम्पल, एक सर्व्हिस बेस्ड IT कंपनी TCS, राईट. त्याला आपण कॉन्टॅक्ट करणार आहे, राईट. म्हणजे गोदरेज प्रॉपर्टी डायरेक्टली सेल्सफोर्स कडे जाऊन त्यांच्या थ्रू ऍप्लिकेशन डेव्हलप नाही करू शकत. त्यांना एक IT सर्व्हिसेस कंपनी लागणार आहे जी सेल्सफोर्सला समजून घेईल आणि सेल्सफोर्स मध्ये सगळ्या गोष्टी क्रिएट करून देईल गोदरेज प्रॉपर्टीजला, राईट. सो दिस इज कॉल्ड एज पार्टनर कंपनी. याला आपण काय म्हणत आहे, इट इज कॉल्ड एज पार्टनर टेक्नॉलॉजी पार्टनर कंपनी. ओके. दिस इज अ क्लायंट कंपनी, राईट. अँड दिस इज अ टेक, राईट. ही टेक आहे. ओके, राईट. आता यामध्ये सेल्सफोर्सचा काय फायदा, राईट. कारण की जे ऍप्लिकेशन आहे ते गोदरेज प्रॉपर्टी बनवत आहे, TCS त्यांना बनवून देत आहे. ओके. बट यामध्ये सेल्सफोर्सचा काय फायदा, सेल्सफोर्स इज अ क्लाउड, सेल्सफोर्स क्लाउड आहे. म्हणजे गोदरेज प्रॉपर्टीचं जे ऍप्लिकेशन बनवलेलं आहे TCSनी, ते जेवढे ऍप्लिकेशन जेवढे युजर यूज करणार आहे त्या सर्व युजर्सचं पर युजर सबस्क्रिप्शन, राईट, मंथली पर युजर सबस्क्रिप्शन गोदरेज प्रॉपर्टीला, राईट, गोदरेज प्रॉपर्टी सेल्सफोर्सला पे करेल, राईट. सो दिस इज द रोल ऑफ सेल्सफोर्स. आता आपल्याला जॉब्स कुठे कुठे भेटू शकतात किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे कुठे राहतात. फर्स्ट वी कॅन गेट जॉब ऑपॉर्च्युनिटी इन टू क्लायंट कंपनी. आपण क्लायंट कंपनीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज घेऊ शकतो. वी कॅन ऑल्सो गेट जॉब ऑपॉर्च्युनिटीज फ्रॉम द सेल्सफोर्स पार्टनर कंपनी, लाईक कंपनीज लाईक TCS, डेलॉइट, राईट, विप्रो, ॲक्सेंचर, टेक महिंद्रा, एक्सेट्रा एक्सेट्रा. सर्व IT कंपनी, म्हणजे जगातली सगळ्या मेजर कंपनी, मेजर IT कंपनी जे आहेत, राईट, त्या पार्टनर टेक्नॉलॉजी कंपनी आहे. आणि वी कॅन ऑल्सो गेट द अपॉर्च्युनिटीज फ्रॉम द सेल्सफोर्स मधून पण अपॉर्च्युनिटीज भेटेल, राईट, एनहान्समेंट वगैरेच्या. ओके. नाव क्लायंट्स कोणते कोणते आहे, क्लायंट्स खूप सारे सेल्सफोर्सचे आहे, राईट. पार्टनर टेक्नॉलॉजी कंपनी सर्व IT कंपनीज जेवढ्या आहेत जगातल्या, राईट. मोस्टली ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्या पार्टनर टेक्नॉलॉजी कंपनी आहे, राईट. अँड थर्ड इज सेल्सफोर्स. सो दीज आर द जॉब्स, राईट, जिथून इथून तुम्हाला जॉब्स भेटू शकतात. सो दिस इज द इकोसिस्टम. नाउ व्हॉट आर द जॉब ऑपॉर्च्युनिटीज, कोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज साठी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे आपला जो सिलेबस आहे, राईट, वी क्राफ्टेड सिलेबस इन सच अ वे दॅट, राईट, यू कॅन अप्लाय फॉर दिस रोल्स. या रोल्स साठी तुम्ही अप्लाय करू शकता, राईट. म्हणजे आपला सिलेबस आहे, राईट, त्या सिलेबस मध्ये तुम्ही 3 इयर्स इक्विव्हॅलंट सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर साठी अप्लाय करू शकता, डेव्हलपर्स साठी अप्लाय करू शकता. सेल्सफोर्स टेस्टर आणि QA चा पार्ट पण आपल्या सिलेबस मध्ये कवर्ड आहे. बिझनेस अनालिस्ट आणि सेल्सफोर्स कन्सल्टंट, राईट, यासाठी ज्या कुठल्या रिक्वायरमेंट्स राहतात त्या सगळ्या आपल्या कोर्समध्ये आपण कव्हर केलेल्या आहे, राईट. नेक्स्ट इज सेल्सफोर्स सपोर्ट इंजिनियर. म्हणजे सपोर्ट मध्ये जे काही नॉन प्रोग्रामिंगचे जॉब्स राहतात, राईट, ते पण आपण आपल्या त्यासाठी पण आपण एलिजिबल राहतो. ओके. नाव आता वन बाय वन जॉब रोल्स आणि सेल्सफोर्स मधले आपण डिस्कस करू. सेल्सफोर्स ऍडमिन हा जो जॉब रोल आहे, या जॉब रोल ड्रॅग अँड ड्रॉप जॉब रोल आहे. म्हणजे सेल्सफोर्स एक क्लाउड अप्लिकेशन डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे ना, यामध्ये कोडिंग कमी राहते. म्हणजे 50% कोडिंग आहे, 50% कोडिंग नाही आहे. आता या केसमध्ये काय होत आहे की जो नॉन कोडिंगचा पार्ट आहे, नॉन प्रोग्रामिंग डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, राईट, हा सेल्सफोर्स ऍडमिनिस्ट्रेटरचा असतो, राईट. आणि या पर्टिक्युलर प्रोफाईलचे आपल्या इंडियामध्ये खूप कमी जॉब्स अवेलेबल आहे, राईट. सो जर तुम्ही सेल्सफोर्स शिकत आहे कारण की त्यामध्ये कमी कोडिंग आहे, राईट, तर इंडियामध्ये आपल्याला जर सेल्सफोर्स मध्ये करिअर डेव्हलप करायचं असेल तर कोडिंग इज मस्ट. ओके. नेक्स्ट इज सेल्सफोर्स डेव्हलपर. सेल्सफोर्स डेव्हलपर मध्ये काय डेव्हलपमेंट रोल आहे. डेव्हलपमेंट रोल मध्ये, राईट, आपल्याला कोडिंग आली पाहिजे, राईट. त्यामध्ये ॲपेक्स, LWC, जावास्क्रिप्ट, HTML, CSS ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याला कोडिंग मध्ये आल्या पाहिजे. नेक्स्ट इज टेस्टर. आता सेल्सफोर्स मध्ये इंटरेस्टिंगली, राईट, मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग साठी ॲपेक्स आपण यूज करतो. ते पण आपण शिकणार आहे. टेस्ट क्लासेस कशा प्रकारे लिहितात, राईट. जो अप्लिकेशन डेव्हलपर बनवतो तो टेस्टर टेस्ट करत असतो. ओके. नेक्स्ट इज सेल्सफोर्स बिझनेस अनालिस्ट, राईट, आणि सेल्सफोर्स कन्सल्टंट. आता हे हाय लेवल जॉब्स आहेत ज्यामध्ये
ज्यामध्ये बेसिकली राईट सेल्सफोर्सचं डीप अंडरस्टँडिंग आणि रिक्वायरमेंट गॅदरिंग झाल्यावर सोल्युशन प्लॅनिंग राईट ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे यामध्ये कोडिंग कमी असते, बट आपल्याला अंडरस्टँडिंग म्हणजे काय काय पॉसिबल आहे बिल्ड करणं सेल्सफोर्सनी आणि कशा प्रकारे ते बिल्ड होऊ शकते राईट, या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आणि अंडरस्टँडिंग असणं खूप जास्त कंपल्सरी आहे. नेक्स्ट इज सपोर्ट इंजिनियर, म्हणजे जे काही अप्लिकेशन बनत आहे त्याला जर सपोर्ट द्यायचा असेल तर तो सपोर्ट इंजिनियर देत असतो. ओके, नाउ ॲज आय टोल्ड यू राईट की आपला जो पर्टिक्युलर सिलेबस आहे तो या सर्व रोल्ससाठी बनलेला आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली सिलेबस लुक लाईक, सिलेबसला एक्सप्लोर करू आपण राईट. सो सिलेबस मी पीपीटी वर नाही सांगत, मी इकडेच सांगतो जस्ट फॉर सो लेट्स से. सो सेल्सफोर्सला ब्रीफली जर आपण डिवाइड करू राईट, ब्रीफली जर डिवाइड करू तर सेल्सफोर्स दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होत आहे. सेल्सफोर्स ऍडमिन ज्यामध्ये कोडिंग नसते, नॉन प्रोग्रामिंग राईट, अँड नेक्स्ट इज सेल्सफोर्स डेव्हलपमेंट. सेल्सफोर्स डेव्हलपमेंट ओके, दिस कॉल्ड एज प्रोग्रामिंग ओके परफेक्ट राईट. आता सेल्सफोर्स ऍडमिन नॉन प्रोग्रामिंग आहे, म्हणजे ज्यामध्ये फक्त काही वेगवेगळे सेल्सफोर्सचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूल्स आहेत राईट, ते आपल्याला एक्सप्लोर करायचे असतात राईट. आता यामध्ये आपण काय काय घेणार आहे, आय विल सिम्पली राईट एव्हरीथिंग. एव्हरीथिंग म्हणजे राईट, तुम्ही जर कोणती कॉर्पोरेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची राईट, त्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर IT कंपनीच्या कॉर्पोरेट ट्रेनिंगची जर पीपीटी किंवा सिलेबस शीट आणाल त्यामध्ये सगळ्या गोष्टी कवर्ड राहतील राईट, त्या आपल्या सिलेबसमध्ये कवर्ड आहे राईट, याची अश्युरिटी आहे. जर नसेल राईट, म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये एखादी गोष्ट नाही आहे आणि जी तिकडे असेल तर ते आपण कव्हर करून घेऊ जर रिक्वायर्ड असेल. एव्हरीथिंग वी आर नॉट, आपण एकही पॉइंट राईट सोडणार नाही आहे यामध्ये. ओके, तरी पण आपल्याला जाणून घ्यायचं असेल काय काय. सो वी आर कव्हरिंग युजर मॅनेजमेंट राईट. सो पीपीटी वर सांगतो जस्ट फॉर राईट. सो आपण काय काय कव्हर करणार आहे. सो अवर सिलेबस विल स्टार्ट विथ द बेसिक, म्हणजे तुम्हाला क्लाउड आणि क्लाउड कम्प्युटिंग काय असते ते माहित नाही आहे राईट, त्या म्हणून आपण क्लाउड पासून स्टार्ट करणार आहे. व्हॉट एक्झॅक्टली क्लाउड इज, व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग, व्हॉट इज सेल्सफोर्स CRM, त्यामध्ये सेल्स क्लाउड काय, मार्केटिंग क्लाउड काय, सर्व्हिस क्लाउड काय, या सर्व गोष्टींची बेसिक अंडरस्टँडिंग घेणार आहे आपण राईट. देन वी बिगिन विथ द ऍडमिन पार्ट. ऍडमिन मध्ये युजर सिक्युरिटी मॅनेजमेंट इज द फर्स्ट मॉड्यूल राईट. त्यानंतर डेटा मॅनेजमेंट टूल्स, आता यामध्ये डेटा लोडर IO वर्क बेंच राईट. त्यानंतर डेटा इम्पोर्ट विझार्ड, रिपोर्ट आणि डॅशबोर्ड आपण क्लासिक ॲज वेल एज लाइटनिंग. क्लासिक का असते, क्लासिक इंटरफेस आहे जो न्यू इंटरफेस आहे राईट, आणि क्लासिक इज अ ओल्डर इंटरफेस आणि लाइटनिंग इज अ न्यू इंटरफेस राईट. तर आपण क्लासिक वर कशा प्रकारे बिल्ड करू शकतो, क्लासिक रिपोर्ट बिल्डर टूल मध्ये राईट रिपोर्ट्स, आणि सेम वे लाइटनिंग मध्ये कशा प्रकारे बिल्ड करू शकतो लाइटनिंग रिपोर्ट बिल्डर टूल मध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहे. सेल्सफोर्स कस्टमायझेशन, त्यानंतर डेटा मॉडेलिंग, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, सेल्सफोर्स सोल्युशन बिल्डिंग राईट, या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट रिलेशनशिप, पेज लेआउट, फील्ड डिपेंडन्सी, सगळ्या गोष्टी आपल्या ऑब्जेक्ट आणि डेटा मॉडेलिंगच्या रिलेटेड. व्हॅलिडेशन रूल, फॉर्म्युला फील्ड्स राईट, डुप्लिकेट्स रूल्स एक्सेट्रा राईट. त्यानंतर ऑटोमेशन टूल व्हेरी इम्पॉर्टंट, फ्लोज, प्रोसेस बिल्डर, वर्क फ्लोज राईट. त्यानंतर RPA, त्यानंतर लेट्स से ऍडव्हान्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्सेप्ट राईट. त्यानंतर वर्क फ्लो ऍक्शन्स एक्सेट्रा एव्हरीथिंग, म्हणजे आपण एंड टू एंड सगळ्या गोष्टी घेणार आहे राईट. आणि फ्लोज मध्ये स्पेसिफिकली आपण सिनॅरिओ बेस्ड मी तुम्हाला काही फ्लोज क्रिएट करणं शिकवणार आहे राईट. हाऊ टू यूज द फ्लोज टेम्पलेट एक्सेट्रा फ्रॉम स्क्रॅच वी आर लर्निंग. ओके, दिस इज द ऍडमिन सिलेबस राईट. नाउ टॉकिंग अबाउट द डेव्हलपमेंट. आता ऍडमिन इज व्हेरी इझी राईट, ऍडमिन इझी राहते कारण की ऍडमिन मध्ये ड्रॅग अँड ड्रॉप गोष्टी असतात. आता डेव्हलपमेंटचा विचार केला तर डेव्हलपमेंट थोडं क्रिटिकल आहे. कोणतंही डेव्हलपमेंट जर आपण शिकायचं असेल तर त्याला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो आपण राईट. UI डेव्हलपमेंट आणि लॉजिक डेव्हलपमेंट ओके. UI डेव्हलपमेंट म्हणजे काय, UI म्हणजे काय, जो आपल्याला दिसत आहे त्याला UI म्हणतात, त्याला आपण फ्रंट एंड पण म्हणत असतो, फ्रंट एंड ओके. आणि लॉजिक म्हणजे काय, जे आपल्याला दिसत नाही बट लॉजिक राहते त्याच्या मागं, त्याला आपण बॅक एंड म्हणतो. बॅक एंड डेव्हलपमेंट ओके.
जो फ्रंट एंड डेव्हलपमेंट आहे, राईट. फ्रंट एंड डेव्हलपमेंट मध्ये जे आपण डेव्हलपमेंट करणार आहे त्यामध्ये दोन कॅटेगरीज आहे गाईज, राईट. जसं मी सांगितलं की सेल्सफोर्स मध्ये दोन प्रकारची युआय आहे, क्लासिक युआय आहे आणि लाइटनिंग युआय आहे. तसंच आपलं फ्रंट एंड जे आहे, राईट, ते दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड होत आहे, राईट. पहिला आपण त्याला नाव देऊ क्लासिक. क्लासिक एक्सपिरियन्स राहत असतं एक, आणि एक दुसरा फ्रंट एंड दॅट इज लाइटनिंग एक्सपिरियन्स. ओके. इन द क्लासिक एक्सपिरियन्स मध्ये जर आपल्याला डेव्हलपमेंट करायचं, युआय डेव्हलप करायचं आहे, तर आपल्याला व्हीएफ म्हणजे विज्युअल फोर्स फ्रेमवर्क राईट शिकावं लागतंय. ओके. तर हे आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. वी आर लर्निंग इन टू क्लासिक एक्सपिरियन्स विज्युअल फोर्स फ्रेमवर्क. आता क्लासिक मध्ये काय 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 आपण शिकणार आहे. सो इन क्लासिक मध्ये, राईट, फर्स्टली सिंगल पेज अप्लिकेशन आणि मल्टीपेज अप्लिकेशन काय असते. आता क्लासिक मध्ये व्हीएफ कंपोनंट्स आणि विज्युअल फोर्स पेजेस आपल्याला बिल्ड करावं लागतात. ते कसे बिल्ड करतात, त्यामध्ये वेगवेगळ्या कमांड असतात. म्हणजे HTML च्या कमांड असतात ना, हेड वगैरे वगैरे, तसे व्हीएफ मध्ये पण वेगवेगळ्या कमांड्स असतात. त्या कमांड्स आपण एक्सप्लोर करणार आहे, राईट. त्यानंतर स्टँडर्ड कंपोनंट आणि कस्टम कंपोनंट, राईट. सॉरी, स्टँडर्ड कंट्रोलर आणि कस्टम कंट्रोलर, राईट. हे काय आहे, राईट, हे आपल्याला एक्सप्लोर करावं लागणार आहे, राईट. त्यानंतर आपण जे पेजेस बनवणार आहे विज्युअल फोर्स मध्ये, ते कशा प्रकारे आपण डिप्लॉय करू शकतो, त्या गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहे, राईट. सो व्हीएफ मध्ये एव्हरीथिंग विच इज रिक्वायर्ड, राईट. व्हीएफ जे आहे म्हणजे क्लासिक एक्सपिरियन्स जो आहे तो 2030 मध्ये रिटायर्ड होणार आहे. म्हणजे आता जे प्रोजेक्ट आहेत ते लाइटनिंग टू क्लासिक मायग्रेशनचे प्रोजेक्ट्स आहे, राईट. म्हणून आपल्याला क्लासिक पेक्षा जास्त नॉलेज लाइटनिंगचं पाहिजे, राईट. म्हणून लाइटनिंग मध्ये जो युआय डेव्हलप होणार आहे तो LWC या फ्रेमवर्क वर आपण डेव्हलप करत असतो, दॅट इज लाइटनिंग वेब कंपोनेंट, राईट. आता LWC एक फ्रेमवर्क आहे, राईट, जे जावास्क्रिप्ट त्यानंतर HTML आणि CSS, राईट, XML, राईट, यावर डिपेंडेंट आहे. म्हणजे आपल्याला जावास्क्रिप्ट, HTML, CSS आणि XML या सगळ्या गोष्टी पहिले शिकावं लागणार आहे, म्हणजे फ्रॉम स्क्रॅच. कारण की आय एम नॉट एक्सपेक्टिंग यू गाईज की तुम्हाला एकही लाईनचा कोड येईल. म्हणून आपण पूर्ण स्क्रॅच पासून सगळ्या गोष्टी शिकणार आहे. पहिले जावास्क्रिप्ट एक्सप्लोर करणार आहे, HTML, CSS आणि XML एक दिवस 2 दिवस मध्ये कव्हर होऊन जाईल, राईट. त्यानंतर लाइटनिंग वेब कंपोनेंट मध्ये आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहे. आता लाइटनिंग वेब कंपोनेंट मध्ये काय काय, राईट. लाइटनिंग वेब कंपोनेंट मध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट स्टार्टिंगला इन डिटेल फ्रॉम स्क्रॅच वी आर लर्निंग, राईट. त्यानंतर LWC कंपोनेंट वर्सेस ओरा कंपोनेंट याचं कंपॅरिझन, LWC कंपोनेंट बंडलचं स्ट्रक्चर काय असते, डेकोरेटर्स काय असतात, प्रॉपर्टीज कशा असतात, फंक्शन्स काय असते, राईट. त्यानंतर LWC डिप्लॉयमेंट्स, LWC चा कोड आपण कशा प्रकारे डिप्लॉय करू शकतो, राईट, आपल्या मेन ऑर्गवर. कंपोनंट टू कंपोनंट कम्युनिकेशन, त्यानंतर कंपोनंट टू कंपोनंट कम्युनिकेशन मध्ये पॅरेंट टू चाइल्ड कंपोनंट कम्युनिकेशन, चाइल्ड कंपोनंट टू पॅरेंट कंपोनंट कम्युनिकेशन, अनरिलेटेड कम्युनिकेशन, राईट. या व्यतिरिक्त आपण लेट्स से इम्परेटिव्ह मेथड्स, राईट, कॉलबॅक, कनेक्टेड कॉलबॅक, लाईफ सायकल हुक्स, राईट, या सगळे कन्सेप्ट शिकणार आहे. काही मॉडर्न कन्सेप्ट जे तुम्ही कुठे नाही बघाल, LMS लाइटनिंग मेसेजिंग सर्व्हिस, लाइटनिंग ट्री ग्रिड, LDS लाइटनिंग डेटा सर्व्हिसेस, राईट, एक्सेट्रा एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे. ओके. नाउ नेक्स्ट इज बॅकएंड. बॅकएंड मध्ये, राईट, आपल्याला अपेक्स ही लँग्वेज शिकायची आहे. व्हॉट इज अपेक्स? अपेक्स एक लँग्वेज आहे जी सेल्सफोर्स सपोर्टेड लँग्वेज आहे, विच इज बेस्ड ऑन द जावा. म्हणजे जावाची आणि अपेक्सचे आयडियम्स म्हणजे, राईट, जे सिंटॅक्स आणि जे फॉर्मॅट्स असतात, राईट, हे सेम आहे. म्हणजे पहिले आपण जावा शिकणार आहे, त्यानंतर अपेक्स शिकणार आहे. फर्स्ट वी विल लर्न द जावा जर तुम्हाला नसेल इट्स ओके, राईट. ॲज आय टोल्ड यू, एकही गोष्ट मी एक्सपेक्ट नाही करत आहे जे तुम्हाला येत असेल ॲज अ प्रेरिक्वेस्ट, राईट. सो फ्रॉम स्क्रॅच वी आर लर्निंग द जावा. आफ्टर दॅट वी आर लर्निंग द अपेक्स. आता अपेक्स मध्ये काय काय आपला सिलेबस आहे, सो लेट मी शो यू, राईट. सो इन अपेक्स, राईट, आपण पहिले जावाचं बेसिक नॉलेज घेणार आहे, राईट. इन डेप्थ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट शिकणार आहे. त्यानंतर ऍडव्हान्स अपेक्स प्रोग्रामिंगला स्टार्ट करणार आहे, ज्यामध्ये सिंक्रोनस अपेक्स आणि असिंक्रोनस अपेक्स ह्या दोन कॅटेगरीज आहेत.
त्याला आपण एक्सप्लोर करणार आहे. बॅच एपेक्स, शेड्यूल एपेक्स, फ्युचर एपेक्स, क्युएबल एपेक्स काय असतात हे सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहे. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट एपेक्स ट्रिगर्स. एपेक्स ट्रिगर्सवर आपण नियरली 15 डेज इन्व्हेस्ट करणार आहे, ज्यामध्ये पहिले बेसिक ट्रिगर आणि एपेक्स ट्रिगरचे सिनॅरिओ जे इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला लिहायला लावणार आहे, राईट. ते सिनॅरिओज माझ्याकडे आहे, 75+ सिनॅरिओज आहे, राईट. ते आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहे, राईट. त्यानंतर टेस्ट क्लासेस, जसं मी सांगितलं आहे सेल्सफोर्स मध्ये टेस्टिंग पण एपेक्स मध्येच होत आहे. तर टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग करायसाठी आपण टेस्ट क्लासेस लिहित असतो कोड कव्हरेज अचीव करायसाठी. तर टेस्ट क्लासेस आपल्याला लिहावं लागतात, राईट. तर टेस्ट क्लासेस कसे लिहिणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे. कस्टम सेटिंग्स, राईट. त्यानंतर एपेक्स क्लास शेअरिंग, राईट. त्यानंतर डिप्लॉयमेंट, एपेक्सला कसं डिप्लॉय करतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. या सर्व गोष्टी आपल्या सिलेबसचा पार्ट आहे इन टर्म्स ऑफ एपेक्स, राईट. नाव नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर आपण इंटिग्रेशन्स आपल्या सिलेबसचा पार्ट आहे का? यस, राईट. वी आर लर्निंग वन इंटिग्रेशन. एक इंटिग्रेशन शिकणार आहे ज्यामध्ये रेस्ट आणि सोप एपीआय इंटिग्रेशन, राईट, विल बी द पार्ट. आपण एक रिअल टाइम सिनॅरिओ घेणार आहे, राईट, ज्यामध्ये पोस्टल कोड, राईट, एपीआय इंटिग्रेशनचा मी तुम्हाला प्रोग्राम करून दाखवेल, राईट. पूर्ण रिअल टाइम पोस्टल कोडचं इंटिग्रेशन करून दाखवेल, राईट, एकदम रिअल टाइम. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राहू शकते, व्हॉट अबाउट द प्रोजेक्ट्स, राईट. प्रोजेक्ट्स मध्ये वी आर हॅव्हिंग नियरली, राईट. आपण प्रोजेक्ट्सला थोडं डिवाइड केलेलं आहे, राईट. वी आर जर आपण ऍडमिनचा विचार केला तर ऍडमिनवर आपण 2 प्रोजेक्ट्स घेणार आहे, ज्यापैकी एक प्रोजेक्ट एंड टू एंड, वन प्रोजेक्ट एंड टू एंड मी करून दाखवेल. एक प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे. जर नाही जमला तर त्याचं सोल्युशन बुक आहे माझ्याकडे, सोल्युशनचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहायचा आहे. ओके. डेव्हलपमेंट मध्ये सेम 2 प्रोजेक्ट्स, राईट, सेम पॅटर्न, परफेक्ट. त्यानंतर LWC 1 प्रोजेक्ट, राईट. दीज आर द 5 प्रोजेक्ट्स. आणि हे प्रोजेक्ट्स जे आपल्या युट्यूब चॅनलवर ग्रॅडेक्स अकॅडमीचे प्रोजेक्ट्स प्रेझेंट आहे त्याच्या व्यतिरिक्त राहणार आहे. म्हणजे इट इज नॉट लाईक की तेच प्रोजेक्ट मी तुम्हाला सांगेल, नो, राईट. दिस विल बी द फ्रेश प्रोजेक्ट्स, राईट, जे ट्रेंडिंग राहणार आहे वेगवेगळ्या डोमेनचे. ओके. सो टोटल प्रोजेक्ट्स वी आर कव्हरिंग इज अ 5 प्रोजेक्ट, राईट. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर 4-5 प्रोजेक्ट आमच्या युट्यूब चॅनलवर प्रेझेंट आहे, 3-4 तर आहेच, राईट. तर ते मी तुम्हाला ॲडिशनली प्रोव्हाइड करेल फॉर द प्रॅक्टिस. ओके. सो दीज आर ऑल अबाउट द प्रोजेक्ट्स अँड सिलेबस. ओके. जर हा सिलेबस तुम्ही व्यवस्थित कंप्लीट केला तर तुम्ही नियरली 3 इयर्स इक्विव्हॅलंट नॉलेज येऊन जाईल तुम्हाला. 3 इयर्स इक्विव्हॅलंट नॉलेज म्हणजे तुम्ही तुमच्या रिझ्यूम मध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स टाकून बिंदास इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता, राईट, जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो कराल, ईच अँड एव्हरीथिंग, राईट. ओके, perfect. So this is all about the syllabus. Now about the course, right? This course is called as SFDC. आम्ही म्हणजे टेक्निकली याला salesforce.com हा कोर्स म्हणतात, राईट. ज्यामध्ये आम्ही जो आमचा जो सिलेबस आहे तो 4 मंथ 2 वीक्स मध्ये कव्हर करायचा ट्राय करतो. म्हणजे मेजरली असं समजा की 4 मंथ्स 2 वीक मध्ये तुमचा सिलेबस एंड होऊन जाईल. ओके. त्यानंतर हा जे पॅटर्न जो आहे त्यामध्ये वीकली क्लासेस राहत असतात. म्हणजे पूर्ण वीक, थ्रू आउट द वीक आपले क्लासेस होतात. जवळपास 1.5 तास आपले क्लासेस चालणार आहे, राईट. ज्यामध्ये मेजरली जी समोरची बॅच आहे ते इव्हिनिंगची राहणार आहे. आय डोंट नो अबाउट द बॅच टायमिंग अँड ऑल, राईट. त्यासाठी तुम्हाला मी एक कॉन्टॅक्ट नंबर देईन, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. नाव दिस ऑल अबाउट द बॅच. नाव व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, राईट, वाईल लर्निंग द स्किल्स शिकताना किंवा स्किल्स घेताना सर्वात इम्पॉर्टंट आहे की आपण कशा प्रकारे त्याला प्रिपेअर करतो, राईट. तर त्यासाठी आम्ही एक प्रिपरेशन प्लॅन बनवलेला आहे, राईट. ज्या प्लॅन मध्ये तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आता जसं प्रिपरेशन मध्ये 2-3 गोष्टी राहतात, डिफिकल्टीज राहतात, राईट. आता डिफिकल्टीज साठी जो आपला क्लास आहे तो लाईव्ह आणि इंटरॅक्टिव्ह क्लास आहे, ज्यामध्ये डेडिकेटेडली तुम्ही कधीही अनम्यूट करून तुमचा डाऊट सॉल्व्ह करू शकता, राईट. तुमचा डाऊट 100% सॉल्व्ह होईल याची आमची गॅरंटी आहे. म्हणजे वी हॅव ऑल द सोल्युशन्स अबाउट युअर डाऊट, राईट. तर तुम्ही कधी पण तुमच्या लाईव्ह आणि इंटरॅक्टिव्ह क्लासमध्ये तुम्ही कधी पण क्वेश्चन करू शकता. देर इज नो लिमिट की तुम्ही क्वेश्चन कराल, असं कधीच नाही होणार, राईट, की तुम्ही काही डाऊट विचारला, राईट, आणि तो सॉल्व्ह नाही झाला. वाय आय एम टेलिंग दिस, बिकॉज आय विल बी द ट्युटर फॉर यू, राईट. मी कोणता काउन्सिलर वगैरे नाही आहे, राईट. मी सेम पर्सन विल बी टीचिंग यू फॉर द 4.2 वीक्स. म्हणजे
4 months 2 weeks साठी शिकवणार आहे. तर म्हणून तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल 100%. मी गॅरंटी घेतो त्याचं. ओके, नाव नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज मॉक इंटरव्ह्यूज अँड कम्युनिकेशन. राईट, पहिला आहे तुमचे डाऊट सर्व सॉल्व्ह होणं. सेकंड आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणं. समजायची गॅरंटी मी घेतो. म्हणजे जर तुम्हाला कोडिंग येत नसेल किंवा एकही लाईनचा कोड लिहिता येत नसेल तरी तुम्हाला कोडिंग येईल याची गॅरंटी माझी आहे. कारण की आय बिलीव्ह इन माय टीचिंग. आतापर्यंत मी खूप जास्त स्टुडंट्सला शिकवलेलं. आय नो हाऊ टू टीच. राईट, कशा प्रकारे समजून सांगता येईल ते मी सांगू शकतो. ओके, नेक्स्ट इज कम्युनिकेशन अँड मॉक इंटरव्ह्यूज. आता मॉक इंटरव्ह्यूज मध्ये ज्याचं ऑनेस्टली कम्युनिकेशन खराब आहे त्यांच्यासाठी आम्ही 2 कॅटेगरीज मध्ये मॉक इंटरव्ह्यूज अरेंज केलेले आहेत. नाव सो फर्स्ट इज डाउट्स विल क्लिअर. राईट, 100% डाउट्स विल क्लिअर. राईट, डाउट्स क्लिअर होऊन जातील. सेकंड इज राईट मॉक इंटरव्ह्यू. व्हेरी इम्पॉर्टंट. राईट, मॉक इंटरव्ह्यूजनी काय होते की तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आता समजून घ्या. राईट, आपण आपले जे मॉक इंटरव्ह्यू आहे ते बॅच संपल्यावर स्टार्ट नाही करत आहे. आपण थ्रू आउट द बॅच, म्हणजे जर सपोज तुमची बॅच आज सुरू झाली आहे तर 2 वीक नंतरच तुमचे मॉक इंटरव्ह्यूज चालू होतात. वीकली मॉक्स, त्याला आम्ही वीकली मॉक्स म्हणतो. म्हणजे दर वीक एंडला तुमचा एक मॉक होतो जे माझ्यासोबत किंवा एखादा माझ्या इक्विव्हॅलंट किंवा एखादा इंडस्ट्री एक्सपर्ट तुमचा घेईल. राईट राईट प्लस जर तुमचं कम्युनिकेशन खरंच खूप जास्त खराब आहे किंवा तुम्हाला कॉन्फिडंट नाही आहे तर तुम्ही डेली मॉक्सला बसू शकता. राईट, डेली मॉक्स मध्ये आम्ही काही ग्रुप्स क्रिएट करतो आणि त्या ग्रुपमध्ये स्टुडंटचा मॉक घेतात जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन वाढावं. राईट, थर्ड थिंग राईट इज डेली असाइनमेंट अँड टास्क, रिअल टाइम टास्क. राईट, मेजरली राईट सर्वात इम्पॉर्टंट आय टी मध्ये काय आहे की इंटरव्ह्यू इज नॉट इम्पॉर्टंट. आपल्याला काय वाटते की इंटरव्ह्यू कॉल आला, राईट, मी क्रॅक केला आणि तिथं माझी जर्नी संपली. म्हणजे मी इंटरव्ह्यू क्रॅक करणं म्हणजे आतापर्यंत जेही आपण प्रिपेअर केलेला आहे, एक्झामसाठी प्रिपेअर केलेला आहे, बोर्डसाठी प्रिपेअर केलेला आहे, कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर केलेला आहे, तर त्यामध्ये आपली बिलीफ काय होती की एक एक्झाम झाल्यावर राईट आपल्याला ते नाही आठवलं तरी चालते. राईट, म्हणजे ते एक्झाम क्लिअर झाल्यावर आपलं जर्नी तिथे संपलेली आहे. राईट, बट इन टर्म्स ऑफ आय टी स्किल्सच्या टर्म्समध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपली जी आय टी मध्ये जे स्किल अक्वायर करत आहे त्यावर इंटरव्ह्यू द्यायचा आहे. इंटरव्ह्यू क्लिअर करायचा आहे आणि आफ्टर क्लिअरिंग द इंटरव्ह्यू जे काही आपण इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं असेल किंवा क्लिअर झाल्यावर इंटरव्ह्यू आपली रिअल जर्नी चालू होत आहे. म्हणजे आपल्याला सेम काम रोज करायचं आहे. म्हणून प्रिपरेशन इज इम्पॉर्टंट आणि त्यासाठी रिअल टाइम टास्क तुम्हाला आले पाहिजे. म्हणजे एक शिकणं इज डिफरंट थिंग, समजणं इज डिफरंट थिंग. रिअल टाइम टास्क परफॉर्म केल्यावर तुम्हाला डिफिकल्टीज येतील. त्यासाठी आम्ही रिअल टाइम टास्क प्लॅन केलेले आहेत. राईट, आता याचं इम्पॉर्टन्स काय आहे की जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक टास्क आलेला आहे. राईट, हे टास्क तुम्ही करू शकता कारण की तुम्ही एक गोष्ट शिकलेली आहे. राईट, आणि ती कम्प्लीट करणं इज नॉट अ बिग डील. मोठी गोष्ट नाही आहे ते कम्प्लीट करणं टास्क. तुम्ही गुगल, चॅट जीपीटी, राईट, इकडे तिकडे रिसर्च करून कोणाला विचारून ते कम्प्लीट करू शकता. बट जो टास्क तुम्हाला आलेला आहे तो ऑन टाइम, राईट, विदाउट डेडलाईन क्रॉस केल्या तुम्हाला कम्प्लीट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट, म्हणजे जर एक टास्क आलेला आहे आणि त्याला 1 hour दिलेला आहे तर तो 1 तासात कम्प्लीट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला 5 तास लागत आहे गुगल करून रिसर्च करून कम्प्लीट करायला तर तो कामाचा नाही आहे इन शॉर्ट. तेव्हा तुम्हाला काय होईल, तुम्हाला एक्स्ट्रा काम करावं लागेल. तुम्ही ऐकलं असेल खूप सारे तुमचे मित्र आय टी मध्ये सांगतात की मी 15-15 तास काम करतो. का ते काम जास्त नाही करत आहे, त्यांचा वेळ कमी पडत आहे काम कम्प्लीट करायला इन शॉर्ट. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी आम्ही रिअल टाइम टास्क जे आहेत आमचे ते डेडलाईन बेसिसवर देत असतो. म्हणजे हे काम जे आहे याला 3 hour लागू शकतात, हे काम जे आहे याला 2 hour रिअल टाइम मध्ये लागतात. म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग येत आहे की तुमचं जे काम आहे ज्याला तुम्हाला 5 तास लागत आहे ते काम कम्प्लीट केल्यावर तुम्हाला हॅपी नाही व्हायचं आहे, बरीड व्हायचं आहे की जे कामाला 1 तास लागायला पाहिजे त्याला तुम्हाला 5 तास लागत आहे. ओके, आपल्याला ही अंडरस्टँडिंग थ्रू आउट द बॅच असली पाहिजे. दॅट्स वाय. ओके, थर्ड थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट रिझ्यूम बिल्डिंग, इंटरव्ह्यू प्रिपरेशन. राईट, त्यानंतर लिंक्डइनचं गाईड, नोकरी प्रोफाईलचं गाईड, एक्सेट्रा एक्सेट्रा, ज्यावरून तुम्हाला इंटरव्ह्यूज भेटणार आहे. राईट, तर रिझ्यूम बिल्डिंग क्लासेस आम्ही क्रिएट करतो. राईट, एच आर सोबत कसं बोलायचं, एच आरचा फॉर्मॅट कसा असतो, राईट, मॅनेजरिकल राऊंड मध्ये कोणते क्वेश्चन होतात, राईट, टेक्निकल राऊंड मध्ये कोणते क्वेश्चन होतात, तुम्ही जे तुमच्या रिझ्यूमवर प्रोजेक्ट टाकणार आहे त्यांचं डोमेन नॉलेज, एक्सेट्रा एक्सेट्रा एव्हरीथिंग, त्याचे सेपरेट क्लासेस आहे. राईट, ते आम्ही कव्हर करतो.
ओके, याच कोर्समध्ये. नाव त्यांनी काय होते, त्यांनी तुमची ग्रूमिंग होते ऍज अ IT गाय. ओके, आणि तुम्ही डोमेनचं तुम्हाला सगळं नॉलेज होऊन जाते. आणि हे सगळं राईट, जोपर्यंत तुम्ही प्लेस नाही होत तोपर्यंत आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे म्हणजे जोपर्यंत ऍट द एंड राईट तुमचं प्लेसमेंट नाही होत तोपर्यंत वी आर ऑफरिंग यू 100% प्लेसमेंट असिस्टन्स टिल यू गेट प्लेस. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला प्लेसमेंट नाही भेटत तोपर्यंत तुम्ही आमची कुठल्याही प्रकारे हेल्प घेऊ शकता. ओके, आता त्यामध्ये तुमचे सगळे डाऊट, सगळे क्वेश्चन्स राईट, तुम्हाला मोटिवेटेड डिमोटिवेटेड फील करत आहे तर मोटिवेटेड फील करवणं एक्सेट्रा एक्सेट्रा, या सर्व गोष्टी आमचे प्लेसमेंट असिस्टन्स प्रोग्रामचा पार्ट आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रिपरेशन राईट. कारण की कोणती गोष्ट आपण शिकत आहे किंवा कोणती गोष्ट आपण आपण प्रिपेअर करत आहे त्यासाठी प्रिपरेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे राईट. आणि प्रिपरेशन मुळेच तुम्हाला जॉब भेटणार आहे. सो प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी बिलीव्ह इन द प्रिपरेशन. दॅट्स वाय वी हॅव क्रिएटेड एव्हरीथिंग राईट. आणि वी हॅव क्रिएटेड वन ऍप्लिकेशन फॉर दिस, जिथे तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूज द्यावे लागतील, जिथे तुम्हाला रेकॉर्डिंग भेटेल, जिथे तुम्हाला टास्क भेटेल राईट, जिथे तुमचे रिझ्यूम प्रिपरेशनचे सेशन्स होतील राईट, जिथे तुम्हाला प्रत्येक तुमचा मॉक इंटरव्ह्यू रेकॉर्डेड राहील आणि तुमचा मॉक इंटरव्ह्यू तुम्ही पाहू शकता, तुम्ही स्वतःला अनालाइज करू शकता एक्सेट्रा एक्सेट्रा. सो we are having that everything on the our application. Okay, on top of this right, we are offering guaranteed internship after successful completion of this training to the freshers. म्हणजे जे रिसेंट फ्रेशर्स आहे किंवा कॉलेज स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी आम्ही राईट ग्रूमिंग साठी गॅरंटीड इंटर्नशिप ऑफर करत आहे राईट. 500+ सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन आय एम ऑफरिंग राईट, ज्यामध्ये जे लेटेस्ट आस्क क्वेश्चन आहे, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे कंपनीजमध्ये ते कवर्ड राहतात राईट. त्याचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही प्रोव्हाइड करतो. त्याला नोट्स म्हणतो आम्ही इन शॉर्ट राईट. नोट्स आणि क्वेश्चन बँक्स वगैरे वगैरे राईट. त्यानंतर वी आर ऑफरिंग अ मेंटॉरशिप अँड ऍक्सेस टू ग्रॅडेक्स कम्युनिटी, ज्यामध्ये वेगवेगळे सेशन्स राहत असतात ग्रॅडेक्सचे विकेंड्सला किंवा आपण म्हणू शकतो इंटरव्ह्यू प्रिपरेशन झाल्यानंतर राईट, ज्यामध्ये जे तुम्हाला काही फ्युचरमध्ये करिअरमध्ये काही करायचं असेल तर त्याचे डाऊट्स वगैरे तुम्ही ग्रॅडेक्सच्या कम्युनिटीजवर टाकू शकता. ओके, त्यानंतर अवर अवर सर्टिफिकेशन म्हणजे हा सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे, हा ऍक्सेप्टेड आहे लिंक्डइनवर. तुम्ही तुमचं स्किल्स शोकेस करू शकता लिंक्डइनवर राईट. याचं सर्टिफिकेशन टाकून क्रेडेन्शियल बेस्ड सर्टिफिकेशन भेटेल तुम्हाला. ओके, अँड वी बिलीव्ह इन लाईफ टाईम रिलेशनशिप विथ एव्हरी अल्युमिनाय ऑफ ग्रॅडेक्स अकॅडमी, जिथे जर तुम्हाला फ्युचरमध्ये जर स्विच करताना काही प्रॉब्लेम येत आहे किंवा तुम्हाला नवीन स्किल्स ॲक्वायर्ड करायचं त्याच्या रिलेटेड काही गायडन्स लागत असेल तर वी आर व्हेरी हॅपी टू ऑफर यू ॲज अवर अल्युमिनाय. So this is all about the Salesforce and this is all about how you can build career into Salesforce. I have shared each and every detail of the syllabus. Now, if you have any question beyond this, right, you can ask me now. So we are floor is open for Q&A, guys. कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही क्लिअरली विचारू शकता कोणताही रिगार्डिंग सेल्सफोर्स, रिगार्डिंग करिअर एक्सेट्रा एक्सेट्रा. Anyone? Yes, Pratik. Hello, yeah. Yes, sir. I have some questions regarding to that Salesforce. So I completed my Salesforce training, Yeah. admin and development, and I have a question that mainly focus with admin or LWC, both. So right now, you are from India now. Yeah, India. So if you are applying in the India, then your focus should be on the development part. But that does not mean you should skip admin, right? There will be questions in your interview about the admin, but thing is what main questions will be on the development and LWC. So you should not skip the admin, right? But you should prepare development more. And there are some trigger scenarios, right? That means that are the most asked into a companies like Deloitte, right? And Infosys, they ask you to write down the batch class, etc., right? So these are some frequently asked questions you can prepare. Yeah, one more thing. There will be the aura component is also there. So
should be in company or it will be directly discard from the company means. No, thing is what, if you are preparing LWC, no need to prepare the Aura. You can directly tell them, "Hey, I don't know Aura, I don't have any experience on the Aura," because Aura is declining technology in terms of Salesforce. Because LWC is open source and Aura is not open source, right? As you know, if you know, right? So Yeah, don't prepare the Aura, right? It will get you confused in confusion, right? Just prepare the LWC on top, right? And your LWC interview will be on the JavaScript also. So people will ask you about the JavaScript also. So prepare JavaScript well and go for the LWC. Hit the Aura okay. directly. Yeah. Yeah, because I'll have around 6 years of experience in web development for front end, Yeah. so it will be means it's in help me for Definitely help you. Means if you have the experience in React or Angular, right, you can tell them I have, but you should not tell them ki I only have the experience into React and Angular, right? You tell them I have 2 years experience in React and Angular and 3 years experience into a Salesforce. So this is how you should go and tell in your interview. And you should replace some projects, put some projects, right? Have some hands-on knowledge about the Salesforce and just replace your Angular projects with the Salesforce project and just go for the interview. You will get great calls if you have 5 years experience. help me that for resume building and all these things. Yeah, 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 Okay, yeah. I can connect you. Yeah, so if you wanted to connect, right, you can connect on this number directly. Wait. And just take a screenshot or you can WhatsApp or you may receive call from our side for the feedback of the session tomorrow. So you can discuss over there also. Yes, anyone else, guys? So there are some questions. Started not audible. Okay. Yeah. No questions in the chat box. You can put your questions into chat box also. I'm there. I'll read and answer. I'll try to read and answer. If you're shy, speaking up. Any doubt, guys? Any question? You can definitely ask any question about your career or anything. Not just belongs to Salesforce, or it is not mandatory to do to relate that question to the Salesforce. You can just ask freely. Okay, so if you have any sort of questions, right, you can connect on this number. या number वर तुम्ही connect करा, right? Means our executive will help you with anything, right? If you wanted to talk to me also, right, connect them. They will directly connect your call with the me, right? And we can have one-on-one discussion if you wanted to for Salesforce BA and admin. So Salesforce BA, for Salesforce BA, you should know about the development also because BA code nahi करना रहा है. BA will guide the developer or BA will gather the requirement. They should know कि this can be done into admin, this can be done into development, and this cannot be done. Right? हे माहित असणं खूप जास्त important आहे. So for that, right, BA, So for that yeah, BA role, there will be the admin knowledge is also required. yeah, admin knowledge is also required, right? Development knowledge is also required because काय होऊ शकते काय नाही होऊ शकत हे सगळ्या गोष्टी माहित पाहिजे BA ला. What time to become a Salesforce developer? For becoming a successful Salesforce developer, we are planning we have planned our curriculum in such a way that we will complete it into a 4.5 months, means 4.5 महिन्यात आम्ही complete करायचा try करत आहे. And uh, after this, if you complete 5 projects, right, you can add experience up to
3 years into your CV. राईट. आणि तुम्ही 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ऍड करत आहे तर 3 वर्षाचे तुमचे इंटरव्ह्यूज पण क्लिअर होतील. एवढा सिलेबस आपण टफ बनवलेला आहे, एवढ्या डिटेलिंग मध्ये आपण सगळ्या गोष्टी घेतो. ठीक आहे, सगळे सिनारिओज आहे ना. Okay, so we'll do one thing, right? We'll stop here, right? And if you have any sort of doubt, right, you can connect to this number. या नंबरवर डायरेक्टली कनेक्ट करा, कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा, तुमचे डाउट्स क्लिअर होते. Thank you so much, guys. Thanks for joining. Right, one more doubt. Please share the recording link on the WhatsApp group. Yeah, definitely. I'll try. Vaibhav, sir, please share the recording link on WhatsApp group tomorrow. Okay. You can help me prepare in CV preparation. Yeah, Pratik, you can connect to this number. Okay, perfect. Chalo, guys. Thank you so much. Thanks for joining on this evening, and thanks for giving your time to me. Right. Thank you so much. Chalo.